तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना। आणि सायंकाळ झालेली होती, सकाळी सर केलेली होती साबुदाण्याची खिचडी आणि मग म्हटलं चला आता सायंकाळच्या बेतल्या काय करावं। तर मुलांनी पहिलेच सांगून दिलं की काय करायचं होतं भाऊ आज सायंकाळी, साबुदाणा वडा की खिचडी। हा, तर त्यांना आवडतो साबुदाणा वडा आणि मग एखादा मौका जर आलाच की दोन्ही टाइम फराळाचं राहिलं त्यातलं एक टाइम तरी साबुदाणा वडा करावा लागतो, कारण यांचा तर खूप फेवरेट आहे। कोणाचा फेवरेट आहे भाऊ? हा, मग ह्या दोघांचा खूप फेवरेट आहे। मग मी आज केलेला होता साबुदाणा वडा आणि म्हटलं चला यांच्यावर पण शेअर करू। मी तुम्हाला दाखवते मी कसा केलेला आहे साबुदाण्याचा वडा, आणि त्याच्याबरोबर एकदम छान अशी आंबट गोड चटणी केलेली होती जी नेहमी करते। म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू, तर थांबा मी तुम्हाला दाखव। तर मी केलेले होते छान छान असे साबुदाणा वडा आणि हे बघा इथे गरम गरम तळायचं काम चालूच होतं, सगळ्यांचं झालेलंच होतं, फक्त मीच राहिलेली होती। सगळ्यांना गरम गरम दिलं आणि साबुदाणा वडा आणि त्याच्यासोबत मी केलेली होती शेंगदाण्याची अशी आंबट गोड चटणी। तर मला तर खूप आवडते आंबट गोड चटणी आणि मी नेहमी ही शेंगदाण्याची आंबट गोड चटणी करते। आणि सगळ्यांचं जेवण झालेलं होतं, आता फक्त राहिलेली होती मी। मग मी मलाही ताट केलं, मी थोडंसं दही घेतलेलं होतं आणि ह्या सकाळी खिचडीबरोबर थोडीशी अशी मिरची तळलेली होती, कारण फिक्की केलेली होती मुलांमुळे, कारण ते जास्त तिखट खाती नाही त्याच्यामुळे मग फिक्कच करावं लागतं। मग आम्हाला साईडला थोडीशी ठेचा किंवा मग अशी मिरची तळून घेतलेली होती मी। तर तुमचा काय होता आषाढी बेत सायंकाळचा नक्की मला कमेंट करून सांगा। नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।